पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। 15,000 प्लस जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे आणि त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला जर पाहिलं तर पोलीस भरतीचे विद्यार्थी मित्रांनो रखडलेले आहे आणि पोलीस भरती या ठिकाणी पुढे गेले आहे। तर कोणत्या कारणाने जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती हे पुढे या ठिकाणी गेले आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये हे पोलीस भरती येणार आहे। तर मेन आपण याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये शिक्षण 10वी पास आणि 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना जे पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। मेन म्हणजे पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 15,000 जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरती या ठिकाणी निघणार आणि सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर ऑक्टोबर महिन्यामध्ये काही कशा अफवा सुद्धा या ठिकाणी आल्या होत्या की फॉर्म भरणी वेबसाईट सुद्धा ते आली होती आणि फेक वेबसाईट त्या ठिकाणी आली होती। त्यामध्ये 7 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची तारीख त्यावर दिली होती आणि आपण जे विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीपासून तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा ते फेक वेबसाईट जेव्हा आली होती तेव्हा सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की सध्याच्या कंडिशनला पोलीस भरती नाही निघणार आहे म्हणून। आणि आपला जो अंदाज आहे हा जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लागलेला, कारण की अजूनही जे पोलीस भरती निघाली नाही। एक लक्षात ठेवा, पोलीस भरती निघणार आहे पण ते कधी निघणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर ऑक्टोबर महिन्यामध्ये बरेच काही अशा अफवा आल्या होत्या की 7 ऑक्टोबर पासून फॉर्म भरणे चालू होणार आहे, त्याची वेबसाईट सुद्धा आली होती। त्याचबरोबर सर्व टाइम वगैरे किती दिवस बाकी आहे हे सर्व काही त्या वेबसाईटवर दाखवलं होतं। तर ते फेक वेबसाईट होती। आता ते फेक वेबसाईट जे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर काहीतरी कारवाई त्या ठिकाणी करण्यात आली आणि ते हटलेली आहे वेबसाईट, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांची आता एकच कमेंट होती की सर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे। तर पहा, पोलीस भरती संदर्भात मी तुम्हाला एक अपडेट या ठिकाणी दाखवून देतो आणि पोलीस भरती काहून या ठिकाणी पुढे ढकलल्या गेली, पोलीस भरती काहून या ठिकाणी रखडल्या गेली त्याच्या मागची सुद्धा मी तुम्हाला कारण दाखवणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवर, पोलीस भरती रखडली, पुण्याची नवीन पदे किती, लाल फितीच्या कारभारात अडकला प्रस्ताव। तर पहा, राज्य मंत्रिमंडळाने 15,000 पोलीस शिपायांच्या भरतीचा निर्णय घेताना पुणे पोलीस दलासाठी मंजूर केलेल्या 1000 जागांमध्ये नंतर प्रशासकीय पातळीवर काटेछाट करण्यात आली। परिणामी पुणे पोलीस प्रशासन आणि गृह विभागात पुण्याच्या पदावरून संघर्ष सुरू आहे। त्यामुळे पुणे पोलिसांच्या पारड्यात नेमकी पदे पडणार यावर अंतिम निर्णय होत नाही तोवर राज्यातील जम्बो पोलीस भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू करण्याचा सरकारी निर्णय काढता येणार नसल्याची बाब समोर आली आहे। राज्य मंत्रिमंडळाने 15,000 पोलीस शिपाई भरतीला मान्यता दिल्यानंतर गृह विभागाकडून सरकारी निर्णय GR जारी होणे अपेक्षित होते। या भरतीत 2022 आणि 2023 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एकदाचा अर्ज करण्याची संधी देण्यात येणार असल्याचे राज्यभरातील लाखो उमेदवार या निर्णयाकडे उत्सुकतेने पाहत आहेत। मात्र पुण्यासह काही शहरांच्या पदवाटपावर एकमत न झाल्याने हा GR अद्याप प्रसिद्ध झालेला नाहीये। परिणामी भरती जाहिरात प्रसिद्ध होण्याचा विलंब झाला आहे आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर गृह विभागाकडून प्रत्येक आयुक्तालयाला पदांचे वाटप निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली। त्यावेळी पुण्यासाठी 1000 पदांचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु गृह विभागाने शहरासाठी सुमारे 850 पदे पुरेशी आहेत असा नवा प्रस्ताव तयार केला आहे। या 850 पदापैकी फक्त निम्मी म्हणजे सुमारे 425 पदे पहिल्या टप्प्यात भरण्याचा विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे आणि त्यामुळे पुणे पोलीस दलाला आवश्यक असलेल्या मनुष्यबळ मिळण्यास विलंब होणार आहे। तर हे काही या ठिकाणी कारण आहे पोलीस भरतीला या ठिकाणी रखडण्याचा, पोलीस भरती पुढे जाण्याचा। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन जे कारण आहे त्यासमोर स्थानिक स्वराज्य
संस्थेच्या निवडणुका आहे, जसं जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, महानगरपालिका आहे, तर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहे ह्या डिसेंबर महिन्यामध्ये आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता सुद्धा या ठिकाणी लागणार आहे। आणि आचारसंहितेमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरणे चालू होत नसते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे कारण या ठिकाणी आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा याच्या अगोदर घोषणा केली आहे 15,000 जागांसाठी आम्ही पोलीस भरती या ठिकाणी काढणार आहे। आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आला आहे की 15,000 जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरती या ठिकाणी निघणार आहे म्हणून। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, पोलीस भरतीची जाहिरात नेमकी कधीपर्यंत येणार आहे, अशा भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। तर मी तुम्हाला आता सांगून देतो पोलीस भरती जे आहे विद्यार्थी मित्रांनो सोमवार निघणार आहे। सध्या जर आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डिसेंबर महिन्यामध्ये आणि डिसेंबर महिना झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपल्याला पोलीस भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत पोलीस भरतीचे फॉर्म भरणे या जाहिरात या ठिकाणी येण्याचे दाट शक्यता या ठिकाणी वर्तवल्या जात आहे, एक लक्षात ठेवा। तर फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत पोलीस भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर आतापासून जेवढे पण आपले ग्राउंडचे इव्हेंट आहे तर ते सगळे आउट ऑफ करून घे। 1600 मीटर रनिंग झालं, गोळा फेक झालं, त्याचबरोबर जे 100 मीटर रनिंग झालं, त्याचबरोबर SRP आपला 5 किलोमीटर रनिंग झालं। तर हे जेवढं पण आपले इव्हेंट आहे तर ते आतापासून जे आउट ऑफ करून घे, आतापासून प्रॅक्टिस चालू द्या आणि त्याचबरोबर अभ्यास सुद्धा या ठिकाणी चालू द्या। आणि पेपरमध्ये आपल्याला वाचायचं काय, अभ्यास कसा करायचा आहे, जे आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, जे प्रश्नपत्रिका याच्या अगोदर आहे झालेले आहे, मागच्या वर्षीचे, त्याच्या मागच्या वर्षीचे, त्याच्या मागच्या वर्षीचे, हे 4-5 वर्षामध्ये जेवढे पण प्रश्नपत्रिका संच झाले ते सर्व पेपर वाचा। जे पेपर पोलीस भरतीचे झालेले आहे ते सर्व पेपर वाचा, कारण की पोलीस भरतीच्या पेपरामध्ये काय करते, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे तेच प्रश्न त्यामध्ये टाकले जाते, एक लक्षात ठेवा। दुसरे कोणते प्रश्न त्यामध्ये टाकले जात नाही। तुम्ही जास्त एवढा डीपमध्ये अभ्यास केल्यापेक्षा जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे तर हे सर्वात जास्त तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा, कारण की तेच येणाऱ्या परीक्षेमध्ये रिपीट विचारले जाणार आहे, एक लक्षात ठेवा। जेवढे पण पेपर झाले आहे याच्या ह्या 2-4 भरत्या जेवढ्या पण आता पोलीस भरतीच्या याच्या अगोदर झालेले आहे तर ते सर्व प्रश्नपत्रिका संच तुम्ही या ठिकाणी वाचून काढा, एक लक्षात ठेवा। तेच प्रश्न येणाऱ्या दिवशी रिपीट या ठिकाणी पेपरला विचारले जाणार आहे। पोलीस भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी प्रोसेस आहे। सर्वात अगोदर आपल्या यामध्ये पोलीस भरतीमध्ये ग्राउंड आहे। उंचीचा जर विचार केला तर 165 सेंटीमीटर उंची लागते पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। आणि जे बॅट्समॅनचं पद आहे बॅट्समॅन पदामध्ये उंची खूप कमी लागते आणि SRPF मध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते। आणि आपण ग्राउंडचा जर विचार केला जे पोलीस शिपाईचं पद आहे, त्याचबरोबर पोलीस कारागृह आहे, पोलीस बॅट्समॅन आहे, यामध्ये जर ग्राउंड पाहिलं 1600 मीटर रनिंग आहे, 20 मार्कासाठी पुरुष उमेदवारांसाठी, गोळाफेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड आहे। महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, गोळाफेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड आहे। आणि जे चालकचं पद आहे चालकमध्ये सुद्धा ग्राउंड 50 मार्काचा आहे, पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग 30 मार्कासाठी आहे, गोळाफेक आहे 20 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्क। आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळाफेक आहे 20 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड आहे। आणि SRPF मध्ये जर पाहिलं तर SRPF मध्ये 100 मार्काचा ग्राउंड आहे, ज्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे, 25 मिनिटांमध्ये मारली तर आपल्याला 50 मार्क भेटणार आहे, गोळाफेकसाठी 25 मार्क, 100 मीटर रनिंगसाठी 25 मार्क, अशा प्रकारे 100 मार्काचा आपलं ग्राउंड असणार आहे। आणि ग्राउंड झाल्यानंतर आपलं काय असणार आहे पोलीस भरतीमध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञान आणि करंट अफेअरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, अशा प्रकारे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 90 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसते, तर 100च्या 100 प्रश्नावर आपल्याला ठीक करून यायचं, एक लक्षात ठेवा। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट पोलीस भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।